सुरुवात करूया महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स। कबूतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आज मराठी एकीकरण समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे। जैन मुनींनी दिलेल्या धमकीला मराठी एकीकरण समितीच्या वतीने उत्तर दिलं जाणार आहे। दरम्यान याआधीच मराठी एकीकरण समितीला दादर पोलिसांकडून नोटिसा देण्यात आल्यात। या प्रकरणी मराठी एकीकरण समितीने मुस्कटदाबी होत असल्याचं म्हटलंय आणि या पार्श्वभूमीवर दादरच्या कबूतरखान्यावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आढावा घेतलाय प्रतिनिधी अजय माने। कबूतरखान्याच्या बंदीच्या समर्थनार्थ जी ती मराठी एकीकरण समितीने आंदोलनाची हाक दिली होती, पण त्याआधीच मुंबई पोलिसांकडून त्यांना ज्या आहेत त्या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। मी सध्या दादर पश्चिम येथील कबूतरखान्यावर हा आढावा घेतोय। या ठिकाणी आता सकाळपासूनच मुंबई पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। दंगल नियंत्रण पथकाची तुकडी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेली आहे। विशेष बाब म्हणजे की या प्रकरणात कबूतरखाने सुरू ठेवायचे की बंद ठेवायचे या प्रकरणी आज न्यायालयात सुद्धा सुनावणी पार पडणार आहे आणि त्या अनुषंगाने आता जर पाहिलं तर संपूर्ण दादरच्या कबूतरखान्याच्या परिसरात जे ते मुंबई पोलीस प्रशासन जे ते तैनात झालेलं आहे। कोणालाही या ठिकाणी थांबू दिलं जात नाही। आता मराठी एकीकरण समितीचं आंदोलन होणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सोबतच न्यायालयात नेमकं या प्रक्रियेवर आज काय सुनावणी होणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदमसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। जैन मुनी जे आहेत ते शस्त्र काढण्याची भाषा करतायत, मोर्चे काढण्याची भाषा करतायत, कायदा सुव्यवस्था परिस्थिती बिघडवण्याची भाषा करतायत, कोर्टाचा अवमान करतायत, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे। मग यावरती पोलिसांनी काय भूमिका घेतली, काय कारवाई केली, राज्य वाऱ्यावर सोडलंय का, शहरामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडणार आहे का, हे सगळे प्रश्न आमच्या मनामध्ये आहेत। दरम्यान कबूतरखाना बंदी प्रकरणी आज मुंबई हायकोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी होणार आहे। महाधिवक्त्यांना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते। कबूतरखान्यांमुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांसंदर्भात उच्च न्यायालयाने तज्ज्ञ समिती नेमण्याबाबतही कोर्टाच्या सूचना आहेत। या तज्ज्ञ समितीचीही आज कोर्टामध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे। कबूतरखान्यांसंदर्भातील बंदी कोर्टाने कायम ठेवली आहे, त्यामुळे कोर्ट आता यापुढे काय नेमके निर्देश देणार याची उत्सुकता आहे। जैन समाजाला राष्ट्रीय जैन महासंघाकडून शांततेचं आवाहन करण्यात आलंय। कबूतरखान्यांसंदर्भातल्या सुनावणीनंतर जैन समाजाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। त्यानंतर जैन समाज आंदोलनाची दिशा ठरवणार आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप केले। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली, मात्र मराठ्यांचं आंदोलन उधळण्यासाठी फडणवीसांकडून षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलाय। प्रतिनिधी बांधवांना, चॅनलला मी कधीही चुकीचं बोलत नाही, कधी खोटं पण बोलत नाही। माझ्या पोटात जे ते तोंडात असते। माझा मराठा समाजाच्या लेकरा बाळासाठी मी लढतो आणि माझ्या लेकरा बाळाचा नरड जर तुम्ही आरक्षणामुळे दाबणार असला तर, जाती रंग आम्हाला देणार असलात तर 100% फडणवीस साहेबांनी काहीतरी षडयंत्र रचलंय, दंगल करण्याचं, काहीतरी जाळपोळ करण्याचं। हे आम्ही कधी यशस्वी होऊन देणार नाहीत। आम्ही मुंबईत जाणार, पण लेकरा बाळासाठी लढतो। मराठे मुंबईत येणार आणि मराठ्यालाही सांगतो, भाऊ द्या रे, चला मुंबईत शांततेत एकदा आरपारची लढाई खेळायची, पण आरक्षण मात्र जिंकायचं। 27 ऑगस्टला मराठे आपल्या गाडीवरच गणपती बसवणार, गणपतीची भव्य मिरवणूक घेऊनच मुंबईला जाणार असा इशारा मनोज जरांगेंनी दिला। यावेळी गणपतीचं मुंबईतच विसर्जन करायचं मी ठरवून आणि मॅनेज आंदोलन कधीही करत नसल्याचं त्यांनी म्हटलंय। आमच्या बाप्पावरती आमचं प्रेम आहे, देव बाप्पावरती, गणेश बाप्पांवरती। आम्ही त्यांना घेऊन जाणार आणि काही बांधव इथं बसवणार आहेत गणपती। तर आमचे 2-2, 3-3 एका घरातले मुंबईला यायला लागलेत। 1-2 घरी आहेत गणपती बाप्पांच्या गावातले सुद्धा आरती करायला, सांभाळायला। शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या गावातील ग्रामपंचायतींमधील ग्रामसभेत 15 ऑगस्टला महामार्ग विरोधी ठराव पारित करण्याचं, तसंच महामार्गासाठी जे शेत अधिग्रहित होण्याची अपेक्षा आहे त्या शेतांमधून राष्ट्रीय ध्वज फडकवून तिरंगा फडकतो आमच्या शेतात, शक्तीपीठ महामार्ग नको आमच्या वावरात अशा आशयाने विरोध सुरू केला जाणार असल्याची माहिती आहे। शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी काही दिवसांपूर्वी खास ऑनलाईन बैठक पार पडली अशी माहिती एबीपी माझाला मिळाली आहे। बैठकीला खासदार छत्रपती शाहू महाराज, माजी खासदार विनायक राऊत, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार अमित देशमुख, आमदार अरुण अण्णा लाड, आमदार कैलास पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या 12 जिल्ह्यातील अनेक राजकीय प्रतिनिधी उपस्थित होते। माजी आमदार बच्चू कडूंना मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवलंय। सरकारी कामात अडथळा आणत कर्मचाऱ्याला धमकावल्याचा आरोप आहे।
मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानुसार मुंबई सत्र न्यायालयानं त्यांना दोषी ठरवत 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षाही सुनावली आहे. सोबतच 3 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये प्रत्येकी 5,000 रुपये दंडही ठोठावलाय. 29 सप्टेंबर 2018 रोजी मंत्रालय अनेक्स बिल्डिंगच्या 7व्या मजल्यावरच्या कार्यालयात माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक प्रदीप पी यांच्यासोबतच्या चर्चेदरम्यान काही वाद झाला होता. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केलं. या बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांसह सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीच्या विसर्जनावरून झालेल्या वादावरून उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय. ज्यांनी आरेचं जंगल कापलं त्यांनी पर्यावरणाची वल्गना करू नये, तसंच सध्या गणेश मंडळ पळवण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. हिंदी सक्तीची नको, हिंदीची सक्ती होऊ देणार नाही याच्यासाठी आंदोलन करत होतो. तो जी आर त्याने मागे घेतला आणि कमिटी ज्यांची नेमली ते नरेंद्र जाधव हे अर्थतज्ञ, म्हणजे यांच्या भाषेशी तसं काही संबंध नाही. पर्यावरणाचं प्रेम कोणाकडनं शिकायचं? ज्यांनी अणुऊर्जाचं समर्थन केलं ते अनिल काकोडकरांकडनं. सूचना कोणाच्या ऐकायच्या? हे कायद्याची अंमलबजावणी करणारं कोण आहे? सरकार. ज्याने आरेचं जंगल कापलं ते. मंडळाची पळवापळवी चालले. कोण पळवतोय मंडळ? कुठे घेऊन जाल पळून? शेवटी मुंबईतच राहणार ना. आणि तो आतमधला गणपती बाप्पा जोपर्यंत त्याचे आशीर्वाद आम्हाला आहे तोपर्यंत किती तुम्ही मंडळ पळवा, आम्हाला काय कोणाची पर्वा नाहीये. हे दुसरं करू काय शकतात पळवीगिरीच? कल्याण डोंबिवली महापालिकेनं 15 ऑगस्ट रोजी चिकन मटण विक्रीवरती बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता नवा वाद पेटलाय. केडीएमसीच्या निर्णयाविरोधात हिंदू खाटीक समाज आक्रमक झालाय. विरोधकांसह उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खाण्यावर बंदी अयोग्य असल्याचं म्हटलंय. पण हा निर्णय 1988च्या प्रशासकीय आदेशानुसार दरवर्षी घेतला जातो असं कल्याण डोंबिवलीचे आयुक्त योगेश गोडसे यांनी स्पष्ट केलंय. मालेगाव, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही 15 ऑगस्ट रोजी मांस विक्री बंद राहणार आहे, पण त्याची कारणं वेगवेगळी आहेत. स्वातंत्र्यदिनी मांस विक्रीवरती बंदी घालण्याचा निर्णय योग्य नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पण माझं स्वतःचं मत असं आहे की लोकांच्या भावना देखील महत्त्वाच्या आहेत, परंतु भावनेचा आणि श्रद्धेचा विषय ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्या विषयाकडे त्या अँगलनी बघावं. आता आदिवासी समाजामध्ये तुम्ही जर बघितलं तर त्यांचा मोठ्या प्रमाणावर आहार हा अशा बाबतीतला मांसाहाराचाच असतो. आम्ही ह्याचा कडकडून विरोध करू. ह्याच्यात 15 ऑगस्ट व्हेज खा किंवा नॉन व्हेज खा हे सांगण्याचा अधिकार ह्या महानगरपालिकेनं नाही, आयुक्तांना बिलकुलही नाही. लोकांनी काय करावं, काय नाही करावं, काय खावं, काय नाही करावं, काही नाही खावं हे त्यांना सांगण्याचा अधिकार नाही. आम्ही जाहीर आवाहन करतो की ज्यांना नॉनव्हेज खायचं त्यांनी खावं. ह्याच्यात व्हेज नॉनव्हेज हा वादच नाहीये. 15 ऑगस्ट रोजी भगवान श्रीकृष्णाची जयंती आहे आणि त्याच सोबत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची 750वी जयंती आहे. म्हणून सर्व वैष्णवांच्या श्रद्धेचा सन्मान राखत हा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयाचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. नाही, निर्देश हे दरवर्षीप्रमाणे दिलेले आहेत, वेगळे निर्देश दिलेले नाही. हे मी वारंवार आपल्याला आपल्या माध्यमातून सर्वांच्या निदर्शनास आणून देऊ शकतो की हा निर्णय ह्याच वर्षी घेतलेला आहे असं नाहीये. हा मागील काही वर्षापासून आलेला निर्णय आहे. तर यामध्ये जर काही भावना असतील तर त्यावर विचार करण्याची मुभा देखील आहे. त्याप्रमाणे देखील कारवाई करण्याची महापालिका नियमामध्ये तरतूद आहे. स्वातंत्र्यदिनी चिकन मटण बंदीसाठी केडीएमसीनं काढलेल्या अधिसूचनेवर 2024चा उल्लेख करण्यात आला. यावरून मनसे नेते राजू पाटलांनी केडीएमसीवर टीका केली आहे. अतिघाई 2024 मध्ये नाही, केडीएमसी मांसाहार बंदीचा फतवा काढण्याची किती घाई असं म्हणत त्यांनी टोला लगावलाय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड तुळजाभवानी मंदिरात पाहणी करत होते. त्यावेळी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते आणि मंदिराच्या सुरक्षा रक्षकांमध्ये गोंधळ झाला. जितेंद्र आव्हाडांना जिथून मंदिरात सोडलं तिथूनच आत सोडण्याच्या मागणीसाठी कार्यकर्त्यांसह भाविकांनी गर्दी केली होती. त्यावेळी सुरक्षा रक्षकांसह कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली. मंदिराचा गाभारा आणि परिसराची जितेंद्र आव्हाडांनी पाहणी केली आणि त्यावेळी दर्शन रांग थांबवल्यानं भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
माजी मंत्री पद्माकर वळवी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेऊन वळवी प्रवेश करणार आहेत. लवकरच प्रवेशाची तारीख जाहीर होणार आहे. तर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असताना भाजपनं काँग्रेसला जोरदार धक्का देत पद्माकर वळवी यांनी भाजपत प्रवेश केला होता. वळवींच्या पक्षप्रवेशामुळे आक्रमक आदिवासी चेहरा राष्ट्रवादीला मिळणार आहे. भाजप कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या गाडीसमोर ठिय्या मांडला होता. जितेंद्र आव्हाड यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्यात. त्यांनी माफी मागावी अन्यथा आम्ही उठणार नाही अशी भूमिका भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतली होती. मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना आज आझाद मैदानात जेलभरो आंदोलन करणार आहेत. मुंबईचे तत्कालीन शिक्षण उपसंचालक संदीप संगवेकर यांच्यावर कठोर कारवाई करावी तशीच शिक्षकांच्या समस्यांचं त्वरित निराकरण करावं या मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातून सुमारे 500 शिक्षक स्वतःला अटक करवून घेणार आहेत. दिव्यांग किंवा दुर्धर आजाराचे प्रमाणपत्र सादर करून बदलीचा लाभ घेतलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेनं घेतलेला आहे. यासाठी अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाकडून 282 प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. तर नाशिकच्या उपसंचालक आरोग्य सेवा विभागाकडून 68 प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. लवकरच ट्रॅकवर हायड्रोजन ट्रेन धावणारे चेन्नईमध्ये नमो ग्रीन रेलचा पहिला रॅक तयार करण्यात आलाय. देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन भारतीय रेल्वेच्या चेन्नई येथील आयसीएफ इथं तयार करण्यात आली आहे. आता आरडीएसओ या ट्रेनच्या ऍसिलेशन चाचण्या घेईल. या ट्रेनला नमो ग्रीन रेल असं नाव देता येईल. नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे. ही रेल्वे सुरू झाल्यानंतर पहिल्याच रविवारसाठी म्हणजेच 17 ऑगस्टला वेटिंग लिस्ट तयार झाली आहे. 10 ऑगस्टला या रेल्वेला पंतप्रधान मोदींनी ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केलं होतं. दरम्यान इतर दिवसांसाठीही पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे नागपूर पुणे वंदे भारत रेल्वेसाठी फायद्याची ठरेल असं चित्र सध्या तरी दिसून येत आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला. देशात आणखी 4 नवीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. याआधी देशातील विविध शहरांमध्ये 6 सेमीकंडक्टर प्रकल्प आधीच मंजूर आहेत. त्यानंतर काल पुन्हा आणखी 4 नवीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज सह्याद्री अतिथीगृहावरती बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. राज्यातील गणेशोत्सवाची तयारी, प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना आणि इतर बाबींवर बैठकीमध्ये चर्चा होईल. पोलीस महासंचालक, मुंबईचे पोलीस आयुक्त आणि राज्यातील सर्व जिल्हा आणि शहराचे पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्त बैठकीला उपस्थित असतील. एक महत्त्वाची अपडेट. क्रिकेट बेटिंग अॅप प्रकरणी भारताचा माजी क्रिकेटर सुरेश रैना ईडीच्या रडारवर आलाय. रैनाला आज दिल्लीतील ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी बोलवण्यात आलंय. भारतामध्ये बंदी असलेल्या वनेक सारख्या बेटिंग अॅपची जाहिरात केली होती. या बेटिंग प्लॅटफॉर्मवरती मनी लॉन्ड्रिंग आणि आर्थिक फसवणुकीचे आरोप आहेत. अॅपच्या जाहिरातीसाठी अनेक खेळाडू तसंच बॉलिवूड सेलिब्रिटींना कोट्यवधी रुपये देण्यात आले होते. या खेळाडूंमध्ये रैनाचंही नाव होतं आणि त्यामुळे या संदर्भात ईडीकडून रैनाला समन्स बजावण्यात आलं होतं. पुण्यामध्ये एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाला अरुण गवळी यांचा पीए बोलत असल्याची बतावणी करून 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या तोतया गँगला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रंगेहात पकडले. खंडणीचे पैसे दिले नाहीत तर ठार मारण्याची धमकी सुद्धा दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून हे तिघही बीडचे असल्याचं समोर आलंय. 5 आरोपींच्या विरोधामध्ये तक्रार केली होती. त्यापैकी 3 आरोपी जागेवरती मिळालेले आहेत आणि आज सकाळीच अजून एका आरोपीला आपण अटक केलेली आहे. त्यांनी एका गँगशी निगडीत आहे अशी एक बतावणी केलेली होती. अद्यापर्यंत निष्पन्न झालेलं नाही, परंतु तपासामध्ये ते कोणत्या गँगशी निगडीत आहेत का याबाबत आम्ही खातरजमा करून घेऊ. नांदेडच्या बिलोली तालुक्यात अघोरी कृत्य समोर आलंय. चोरीच्या संशयावरून दोघांना मंतरलेल्या नागेलीच्या पानाचा विडा थंड पाण्यात बुडवून त्यात तांदूळ टाकून खाऊ घालण्यात आलाय. या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात चौघांविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या अघोरी प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या घटनेनं सध्या खळबळ उडाली आहे.
भंडाऱ्यामध्ये घरासमोर खेळणाऱ्या 4 वर्षीय मुलावर 3 भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. बाळानं आरडाओरडा केल्यावर कुत्र्यांनी पळ काढला, मात्र तोपर्यंत बाळाच्या बोटांचे कुत्र्यांनी लचके तोडले होते. रायगडच्या लागपाले गावाजवळ मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झालाय. महाडकडून पुण्याच्या दिशेला जाणारी भरधाव कार थेट कंटेनरच्या खाली आली आहे. मुंबई गोवा महामार्गावरच्या लागपाले गावाजवळ ही घटना घडली आहे. अपघातात कारमधील एका वैद्यकीय अधिकारी महिलेचा मृत्यू झालाय. डॉक्टर पल्लवी पळशीकर असं 35 वर्षीय मृत महिलेचं नाव आहे. तिला उपचाराकरता महाडमधल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण तिचा मृत्यू झाल्याचं घोषित केलंय. देशात गतवर्षाच्या तुलनेमध्ये खरीप पेरण्यांमध्ये 38.48% वाढ झाली आहे. भात पिकाच्या लागवडीमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. त्या खालोखाल मका आणि ऊसाच्या लागवडीतही वाढीचा कल आहे. परंतु केंद्र सरकारनं राष्ट्रीय खाद्यतेल मिशन राबवूनही तेलबियांची लागवड 7% घटली आहे. यंदाच्या खरीप हंगामात 11 ऑगस्ट अखेर 995.63 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत भाताच्या लागवडीत सर्वाधिक 39.45 80 लाख हेक्टरवरती लागवड झाली आहे. लाचखोर जयराज कोळीची माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाचा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती अधिकाराचा अर्ज टाकण्याची धमकी देऊन जयराज कोळी ब्लॅकमेलिंग करत होता. काही दिवसांपूर्वी 15 लाखाची लाच घेताना साथीदारासह जयराज कोळीला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे लाचखोर जयराज कोळीला माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघाचं पद दिल्यानं कोल्हापूरमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील सरांडी बुद्रुक ते हेटी या गावांना जोडणाऱ्या मार्गावरच्या हेटी गावात 20 कुटुंब राहतात. मात्र पावसाळ्याच्या दिवसात या गावातील विद्यार्थी असो वा ग्रामस्थ त्यांना मुसळधार पावसात छातीभर पाण्यातून तर पाऊस नसताना गुडघाभर पाण्यातून मार्ग काढावा लागतोय. या मार्गात दोन्ही बाजूला शेती असल्यानं तिथं नेहमी श्वापदांचा वावर असतो. अशा परिस्थितीत शाळेमध्ये जाताना विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. प्रशासनानं या मार्गाची दुरुस्ती आणि सुस्थितीतील रस्त्याची निर्मिती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जवळपास अर्धा ते 1 किलोमीटरचा हा रोड आहे आणि ह्या रोडमुळे गावातील शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब जनतेला व शाळकरी मुलांना एवढा त्रास होतो जाणे येण्यासाठी की अखेर त्या पालकाला, त्या पाल्याला आपल्या खांद्यावर उचलून शाळेमध्ये पोहोचवल्याशिवाय मार्ग. आणि पूर ह्या तालुक्यामध्ये 2दा पूर येऊन गेलेले आहेत. मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलामध्ये उभारलेल्या 9.90 किलोमीटरचा सायकल ट्रॅक काढून टाकण्यास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं सुरुवात केली आहे. जवळपास 60 कोटी रुपये खर्चून उभारलेला हा सायकल ट्रॅक काढण्यासाठी आता 25 कोटींचा खर्च येणार आहे. हा ट्रॅक काढल्यानंतर वाहनांसाठी 3 मार्गे करण्यात येतील. त्यामुळे प्रवासाचा कालावधी 25 वरून 15 मिनिटांवर येणार आहे. तसंच हे काम 3 महिने चालेल. यामध्ये सायकल ट्रॅक काढण्यासह पथदिवे, साईनबोर्ड, झाडं, बस थांबे पदपथावर लावण्यात येतील असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. 15 ऑगस्टच्या निमित्तानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले. देशातील सर्वाधिक वर्दळीच्या या विमानतळावर तिरंग्याची देखणी रोषणाई करण्यात आली आहे. जगभरातून येणाऱ्या परदेशी पाहुण्यांसाठी हे दृश्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहामध्ये भर घालते. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आज पूर्ण दिवस रंगीत तालीम होईल आणि त्यासाठी दिल्ली वाहतूक पोलिसांनी एक सूचना जारी करत काही रस्ते बंद आणि पर्यायी मार्ग जाहीर केलेत. या काळामध्ये लाल किल्ल्याभोवतीची वाहतूक प्रभावित होईल. नेताजी सुभाषचंद्र मार्ग, लोथियन रोड, SP मुखर्जी मार्ग, चांदणी चौक रोडसह इतर ठिकाणी बुधवारी पहाटे 4 ते सकाळी 11 वाजेपर्यंत वाहतूक बंद असेल. 15 ऑगस्टला 69वा स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे. या 79वा स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये जिल्हा प्रशासनानं तिरंगा रॅली काढली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणुकांमध्ये मतांची चोरी झाल्याचा आरोप केल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. मुंबईमध्ये काँग्रेसच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं. निवडणूक आयोगावरती मोर्चा काढणाऱ्या काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसनं निदर्शनं केली. भारत आणि चीनमधली विमानसेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमधील चर्चा प्रगतीच्या टप्प्यात असल्याची सूत्रांची माहिती आहे. कोरोना काळ तसंच पूर्व लडाख सीमा वादामुळे ही सेवा बंद करण्यात आली होती. भारत आणि चीननं द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत. भारतानं चीनी नागरिकांना पर्यटक व्हिसा देणं सुरू करण्याची घोषणा केली आहे. समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय. सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकावर जया बच्चन संतापल्या. संबंधित व्यक्तीला जया बच्चन यांनी धक्का दिल्याचा व्हिडिओ समोर आलाय.